नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्डर या चॅनलवरती. तर आत्ता मी आहे सौंदर्याला, दूध वगैरे घातला आता जातो घरी. आजचा शेड्यूल असा आहे की म्हणजे आज आहे ना, म्हणजे आमच्याकडे गणेश जयंती आहे 22 तारीखला, मोठा कार्यक्रम असतो. तर मंदिराच्या इकडे जरा साफसफाई वगैरे करायची आहे. तर वाडीतले करणार आहेत, मग मला पण करावी लागेल, म्हणजे करतोच आम्ही असं. कारण आता जास्त मुलं नाहीत वाडीमध्ये, बघायला गेलात तर मी एकटाच मुलगा आहे आता, म्हणजे माझ्या एजचा. लहान मुलं 4-5 आहेत, कारण जास्त मुलं नाहीत. पहिली खूप होती लहान होतो तेव्हा, आता जास्त मुलं नाहीत. आणि वाडीतली काय नाही काय माणसं आहेत, त्यांच्यासोबत मिळून ते मग साफसफाई वगैरे करायचं आहे. कलर कामाचं म्हणजे कलर काम चालू आहे तर सध्या, आणि आता राहिली आहे फक्त ती साफसफाई वगैरे करायची, तर ती आज करणार आहोत. तर बघू आता. पण आधी मी आता घरी जाणार आहे, आणि पहिला तर आधी म्हणजे म्हैशी सोडल्या नाहीत पप्पांनी, त्यांच्याकडे जायचे, त्यांना घेऊन यायचे. आणि आत्ता मी आहे सौंदर्याला, नदीवरती थांबलो आहे, कारण जरा ऊन पडल्याहून. आज काय एवढी थंडी नाही, नॉर्मल आहे, म्हणजे कालपासून थंडी नाही एवढी. तर आता जाता ना मध्ये रस्त्यावर आहे ना कन्हेरीची झाडं आहेत, तुम्हाला दाखवतो. कन्हेरी पिकलेली असती तर काढेन, थोडी खाईन आणि जाईन. दाखवतो, असतील बघूया आधी आहेत का, असली तर ठीक, नाही तर काय जायचं डायरेक्ट. हे किती मस्त वाटतं शांत आल्यावर इकडे बसायला. थोडा वेळ थांबला ना की माइंड फ्रेश होऊन जातं. मी तिकडे आलो आहे, म्हणजे ते सौंदर्याच्या इकडून पुढे आलो ना की तिथे मध्येच आहे रोडवरती, तुम्हाला दाखवतो. तिकडे बाजूला आहेत ना रोड साईडला पूर्ण पूर्ण ती कन्हेरीचीच झाड आहेत. दाखवतो 2 मिनटं थांबा. बघा इकडून अशी आहेत ना, ही सगळी अशी आहेत ना कन्हेरीची झाड आहेत पूर्ण तिथपर्यंत. कन्हेरी दाखवतो थांबा. हे बघा, हे ना, हे झाड हे कन्हेरीचं आहे. ही बघा, ही कन्हेरी आहेत. ती धूळ उडाले म्हणून ती काय साफ करता येईल. ही बघा, ही आहेत कन्हेरी. ही बघा, ही कन्हेरी आहेत. ही बघा अशी. आणि या झाडाला ना एकदम बेकार काटे असतात. वरती पण आहेत भरपूर, बघतो जेवढी येतील तेवढी काढतो हाताने. थोडी काय भेटतील ती मग नंतर घरी गेल्यानंतर धुवून खाता येतील. आता एवढी काढले ते बघा, एवढी ठीक आहेत, एवढी ते एवढी, कारण आता हात नाही पोचत. ती वरती येते एकदम. तिकडेच मला भेटले एका जागेवरती एवढी. घरी जातो, त्यांना धुतो आणि खातो. हे बघा, एवढ्या वरती आहेत, तिथे हात नाही पोचत, त्याच्यामुळे ते काढायला झाली असते. माझ्या बहिणीला खूप आवडतात, निलांगीला. दाखवतो तुम्हाला. इथे वरती वरती आहेत खूप, होती आहेत पण थांबा दाखवतो. इकडे वरती आहेत, वरती अशी माझ्या हाताने जेवढी येणार होती ना तेवढी मी काढली. आता वर खूप आहेत. इथे बघा किती आहेत एकाच जागेवर. दिसत नसतील, एकदम बारीक बारीक आहेत, त्याच्यामुळे खूप आहे तिकडे. बघतो येतात काय. एवढी भेटली. मी काय केलं माहिती आहे, तो फांदा होता ना तो खाली ओढला आणि एवढी काढली. एवढी अजून माझ्या खिशात आहेत, परत सगळी राहत नाहीत. मला शूट करता आलं नसतं, मी काढली नाहीत. पैकी भेटली. आता जातो, आता घरी धुतो आणि खातो. चलो. तर आलो घरी मी. आता गोटा वगैरे साफ केला, धुवायचा बाकी आहे फक्त. पप्पांनी म्हैशी सोडल्या आहेत, त्यांच्याकडे आता जातो. माझ्या त्या कुठेतरी जातील, सर्व दुधाच्या वगैरे पण एकत्र आहेत. मग आता किती वाजले, 9:30 वाजलेत. मग नंतर त्यांना कसं आणून बांधेन. जातो आता, आधी थोडा वेळ बघतो त्यांना, नंतर घेऊन येतो. तर ह्या सर्वांना मी आणून आता बांधलं इकडे. बांधलं म्हणजे सर्वांनाच बांधलं. दुधाच्या होत्या त्या आधी आल्या सर्व, आणि या बाकीच्या होत्या त्या नंतर आलेल्या. मग त्यांना पण घेऊन आलो आणि बांधलं. आता वाजले किती, 12:30. म्हणजे मी सकाळी 8:30ला जो आलो आहे, तर आता 12 वाजले तरी मी अजून यांच्यातच आहे. म्हणजे आता भूक लागली आहे मला जोरात. तर आता जातो, काहीतरी खातो. भूक तर जोराची लागली आता. हे बघा, सगळे आहे तिकडे बांधलेत. दुधाचे आहेत ना, ते सर्व बाहेर आहेत. म्हणजे बाहेर नाही, सॉरी,
आतमध्ये बांधलेत कारण बाहेर जागा होत नाही म्हणून. तर आता कंटाळा आलाय भरपूर, जातो पटपट. वाडीत ना मंदिराचे ते कामं चालू आहेत. मी झोपलो, आल्यानंतर जेवलो आणि गेलोच नाही तिकडे. जाऊन बघतो काय करतात ते, आणि काय करत असेल तर थोडी मदत करतो, बाकी काय. चलो. मांडव टाकवानी वाडीच्या लोकांनी, त्या साईडला पण एक आहे, तो पण टाकणे कलर काम चालू आहे. आतमधला झाला कलर मारून? हा का? आतला कलर झाला मारून? इकडं तिकडे ऑरेंज आहे मारायचं, ऑरेंज आहे ना. हां. तो आहे. अच्छा, म्हणजे आतमध्ये बऱ्यापैकी झालं आहे. ऑरेंज आहे, दरवाजा टकिंग आहे. हां हां. ऑरेंज म्हणजे ती समोरची पट्टी ना? हां हां. हे काढला नाही असं याच्या मागचा पण मारायला भेटला असता. हा, ते काय आता समजत नाही ना. ते काढूया, उद्या काढूया उद्या. हम्म. त्याच्या मागे पण आहे ते काढायचे डेकोरेशन, मग ते काढल्यानंतर त्याच्या मागचं पण कलर मारते. बिलिंगला पाठव. छान आणलं होते त्या दुसरा होता, ते कोणाचा होता? माझा होता, त्या दुसरा होता. तर मंदिराच्या त्या साईडला म्हणजे जिकडे आमचं म्हणजे गोंधळ वगैरे होतं ना, मोठा खळ बोलतात त्याला आम्ही तिकडे पण त्या लोकांनी मांडव वगैरे घातला आहे आणि खालची जमीन केली आहे. तर आत्ता आणखीन काय बोलायचं ते, मी आलो आता कोट्याकडे. सगळी साफसफाई वगैरे झाली आहे. आत्ता मी खाद्य पण त्यांचं हे करायला टाकलं, भिजायला टाकलं आहे. आणि आत्ता मी थोड्या वेळानंतर मग आता त्यांना ते मुरघास असतं ते घातलं आहे, ते खात आहेत आता ते. आणि मग आत्ता मी दूध काढायला येईन थोड्या वेळाने, अर्ध्या पाऊण तासानंतर. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.